नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, तो सत्य असतो, सत्य असतो, तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, तो सत्य असतो. म्हणून सुखा सद्धम्म देसना, भगवंतांनी सत्य धम्म कथन केला. सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यावर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केल्याचं तुम्हाला कुठल्याही धम्मस्कंधांमध्ये नाही आढळणार. तुम्ही एका बाजूला आणि मी एका बाजूला, मीच हरवणार तुम्हाला. तुम्ही आधार द्याल की नाही? या 82,000 धम्मस्कंधांमध्ये सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली असं तुम्ही सिद्धच करू शकणार नाही. सद्धम्म देशना, सद्धम्म आता उपदेश, देशना, सद्धम्म कथन केला, सद्धम्म सुआख्यात केला. सत्यधम्म, आर्य सत्याचा साक्षात्कार करून माणूस घडवला जातो. आर्य सत्याचा साक्षात्कार कसा करायचा? आपण रागमूलक, देशमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसं तथागतांकडे, तथागतांच्या अन्वेषणावर भिक्षू संघाकडे आली तर त्यांच्या स्वभावविशेष लक्षात घेऊन त्यांना शमत भावनेच्या कम्मठस्थानाचा अभ्यास करवून घेत. शमत भावना चित्त शांत करण्यासाठी सम्यक समाधीचा अभ्यास कर. शीले पतित्थाय नरो सपञ्ञ चित्तं पञ्ञञ्च भाव अशोकं विरजं खेमं. शीले पतित्थाय नरो सपञ्ञ चित्तं पञ्ञञ्च भावं आतापि निपको भिक्खु सो इमं विजटये जटन्ति. त्रिविध शील पुष्ट करणं, त्रिविध समाधी पुष्ट करणं, त्रिविध प्रज्ञा पुष्ट करणं, याला तदंग प्रहाण, विखंबन प्रहाण. संखारा दुःखाती सभ्य धम्मानत्ताती यदा पर्याय पश्यति अथ निर्विंदती दुःखे हे समजगो विशुद्धीला. त्यामुळं शमत भावनेच्या कम्मल सिद्धार्थ गौतम ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली बसले, त्यांचे 6 वर्ष उन्हाळे, हिवाळे, पावसाळे जे रट्टे गट्टे 6 वर्ष भोगले, काहीच मिळालं नाही आहे त्यांना. त्यांनी सिद्धार्थ गौतमांनी ज्या बोधी वृक्षात आनापान सतीचा अभ्यास केला, शमत भावनेचं कम्मल. म्हणजे आपलं चित्त हे चंचल चपळ चित्त याला समाहित करण्यासाठी वितर्क, विचार, किती सुख, एकाग्रता हे 5ही ध्यानांग या आधारावर आपलं चित्त सम्यक होतं की नाही हे सम्यक समाधीची हे तिथे कुशल चित्ताची एकता, ही अकुशल नाही. चित्त तर इकडे तिकडे भ्रमिष्ट होतं, हे कामावचर, रूपावचर आहे, ते अरूपावचर आहे. ते कुशल चित्त उत्पन्न झालं पाहिजे. यासाठी कमीत कमी हे सम्यक समाधीची धारणा यासाठी आनापान सती इतर 40 प्रकारचे कम्मठठाण आहेत. ज्या कम्मठठाणाच्या आधारावर वेदनांना पाहिलं जातं. ही तथागतांची डॉक्ट्रिन आहे. वेदना पच्चय्या तन्हा. मनुष्य असो किंवा भविष्योत्तर प्राणी सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या, दुःखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून द्वेषाच्या, असुखद वेदना आल्या प्रतिक्रिया करून मोह मूर्तीच्या गाठीत तुम्ही आम्ही बांधत असतो. कधी पाण्याच्या रेषेसारख्या संस्कारांचा संग्रह, कधी वाळूच्या रेषेच्या संस्कारांचा संग्रह, कधी दगडाच्या रेषेचा, एवढ्या घनीभूत. म्हणून अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया विज्ञान. पटीच्य समुत्पादांच्या कड्यांची इथून सुरुवात होते. अविद्या अविजानाती अविद्या, बेहोशी आहे. बेहोशीमध्ये राहून सगळे मनुष्येतर प्राणी एकच काम करतायत. काय करतायत? वेदना पच्चया तन्हा. वेदनांच्या आधारावर मनुष्येतर प्राणी हे तृष्णांची निर्मिती करत असतात. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या दुःखाची निर्मिती आपण स्वतः करत असतो. याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नसते. बेहोशीमुळं कारण कामाश्रव, भवाश्रव, अविद्याश्रव हे असतात. या अविद्या, कामाश्रव, भवाश्रव, दृष्ट्याश्रव आणि अविद्याश्रव या आश्रवांमुळे आपल्यात बेहोशी असते. आणि या बेहोशीमुळे वेदनांच्या आधारावर मनुष्येतर एकच काम करत असतात. वेदना पच्चया तन्हा.
या तृष्णांमुळे हे भवचक्र संखारा, अविद्या प्रत्यया संखारा, समजण्यासाठी हे भवसंस्कार कामभूमीतले, रूपभूमीतले वा अरूपभूमीतले आहे. या भवसंस्काराच्या प्रत्यानं भवसंस्कारानं अविद्या प्रत्यया संखारा, संखार प्रत्यया विज्ञान. विज्ञान म्हणजे हे मनाचं स्कंद आहे ना, विज्ञान ती विज्ञान, मन जाणण्याचं कॉन्शियसनेस जाणण्याचं काम करणाऱ्या मनाच्या स्कंदाला विज्ञान स्कंद असं म्हटलं जातं. विज्ञान, विज्ञान हा शब्द आला रे आला तिथं वेदना, संज्ञा, संस्कार हे मनाचे 3 खंडाने हे जुळलेले असतात. हे लक्षात ठेवायचं. हे कधी विसरलं तर पटीचे समुत्पाद आपल्याला समजणार. वेदना, वेदना, अविद्या प्रत्यया संखारा, संखार प्रत्यया विज्ञान, विज्ञान प्रत्यया नामरूप. हे विज्ञानामुळं हे नामरूप, हे शरीर आणि मन हे उत्पन्न होतं म्हणतायत ना. ते ही नाम आणि रूप हे शरीर आणि मन, हे शरीर आणि मन कसं उत्पन्न होते, हे कोणतं चित्त उत्पन्न झालं तर कोणत्या प्राण्याची निर्मिती होते, हे